इस वक्त एक प्यारी सी बच्ची मेरे पास है जिसका नाम है समीक्षा। ये आप लोगों से कुछ कहना चाहती है। क्या कहना चाहती है, आइए इसी से जानते। बोलो बेटा। माझ्याकडे सगळं. जगाला शांतीचा, मानवतेचा, विज्ञानाचा, समतेचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध, संत कवी महात्मा फुले, शाहू महाराज, भगतनीत शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मानवतेसाठी लढणाऱ्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करते. विचारपीठावरील सन्माननीय व्यक्ती आणि समोर बसलेल्या आंबेडकरवाद्यांनो, चिल्ल्यांनो, पिल्ल्यांनो, म्हाताऱ्या कोताऱ्यांनो, आज 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन व आदरांजली वाहताना प्रश्न पडतो. बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मात्र आपण शिकतही नाही, संघटित तर होतच नाहीत. मग संघर्ष काय, माती करणार काय? पण आपण संघर्ष केला पाहिजे, कारण आपण त्या वाघाचे बछडे आहोत. आज गांधीजी नोटावर आहेत, पण बाबासाहेब आपल्या काळजावर कोरलेले आहेत. पण ते कोणी मिटू शकत नाही. असा आपला बाप होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले होते, मी सारा भारत देश बौद्धमय करेन. तो तर त्यांनी केला, पण घटनेच्या पानापानात बौद्ध धम्माची बीज बाबांनी पेरली. घटनेच्या चौकटी बाहेर एकही माणूस जाऊ शकत नाही. टाटा बिर्लाला मतदान करण्याचा अधिकार असेल तरच रस्त्यावरच्या भिकारीला तो अधिकार आहे. पण अधिकार बजावता आला पाहिजे, तरच बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल. बाबासाहेब म्हणाले होते, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. पण आपण कटर मारूनच वाघ होतो आणि झुलत झुलत जेबीम घालतो. जेबीम लोक सांगतात 10वी नापास झालेला सचिन क्रिकेटचा देव झाला, पेट्रोल पंपावर काम करणारा मुलगा अंबानी झाला. पण हे लोक सांगत नाही, शाळेत बसू दिलं जात नव्हतं, तो आमचा बाप. या देशाला घटना देऊन देशाचा